नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकादशी निमित्त मोकळी मऊसूद अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, इथे ना मी एक बटाटा घेतलेला आहे। आपण बटाटे उकडून वगैरे नाही घेते, कच्चा बटाटा घेतले मी। झटपट असं आपण मस्त साबुदाण्याची खिचडी करतोय। आज एकादशी आहे, एकादशीसाठी मस्त साबुदाण्याची खिचडी बटाटे वगैरे न उकडता बनवायची आज आपल्याला। बटाटे झाले सोलून, आता कापून घेते, पाणी टाकून देते म्हणजे काळे पडणार नाही। तर बघा, मी इथे ना 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या जरा तिखट आहे, तर त्या आता आपण मिक्सरला भरड करून घेऊ। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कापून पण टाकू शकता, छान लागतं। ते मिक्सरला फिरवून घेतल्या ना मस्त लागतं। बघा, इथे मी तेल घेतलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे। तुम्ही तूप पण वापरू शकता, तूप पण चालतो मसाला। तर आपण याच्यामध्ये बटाटे आहेत ना परतवून घेऊ, छान नरम होईस्तोवर परतवून घ्यायचे, झाकण ठेवायचं आणि 1-10 मिनिटं वाफ काढून घ्यायची। बघा, बटाटे छान परतले गेलेले ते। तर इथे आपण जो मिरची हे करून घेतली ना भरड, ते टाकून घेते मी आता, परतवून घेऊ। परतले ना मग तिखटपणा त्याचा कमी होऊन जातो। तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, बघा मस्त भिजलेला आहे। तर आपण याच्यात टाकून घेऊ, परतवून घ्यायचा तो पण छान। शेंगदाण्याचा कूट टाकायचा, भाजून घ्यायचे शेंगदाणे, मग त्याचे कूट टाकायचा, परतवून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। हे तर मी काळं मीठ वापरते आहे, हे उपासाला चालतं। तुम्ही जे खात असाल ते टाकलं तरी चालतं। कोणी कोणी याच्यामध्ये जिरं पण घालतं, जिरं तुम्ही खात असाल उपासाला टाकलं तरी चालतंय। आता हे आपण आहे ना 1 मिनिटासाठी वाफ काढून घेऊ, झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची। हे बघा, छान वाफ बसली आहे। आता गॅस बंद करते मी आणि आता हे आपण सर्व करू। हे बघा, आपली साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झालेली आहे। बघा, मस्त झालेली, मोकळी, एक दाणा मोकळा झालेला आहे। बघा, मस्त झालेला आहे। दही घेतलेलं आहे त्याच्याबरोबर, छान झाले, नक्की करा। बघा, इथे मस्त छान अशी आपली मोकळी मऊसूद अशी साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झालेली आहे। खूप छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे इथे एकदम साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे मी तुम्हाला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।